इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांचं निधन झालंय वयाच्या 84व्या वर्षी। त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 30 वर्षांहून अधिक काळ इस्रोमध्ये ते कार्यरत होते। राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। 30 वर्षांहून अधिक काळ इस्रोमध्ये काम करणाऱ्या कस्तुरीरंगन यांनी 1994 ते 2003 दरम्यान संस्थेचे प्रमुख म्हणून काम केलंय। आज सकाळी 10:43 त्यांच्या बेंगलोरमधील राहत्या घरी निधन झालेलं आहे। त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांचं पार्थिव रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत RRI येथे ठेवण्यात येईल, जिथे लोक त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।